Very good morning to dear students. Student, this was the new point from the syllabus of our MPharm first year subject pharmaceutical manufacturing technology. This was the point, student, which I am going to start today. That is a pharmaceutical plant layout. Student, in the last lecture, we have been studied about the pharmaceutical plant location and the factor affecting the location. Today, I am going to start with the point that is pharmaceutical plant layout. Here the introductory slide is there in front of you, which was representing the introduction in concern of plant layout. जेव्हा तुम्ही एखादी फार्मास्युटिकल फॅक्टरी डिझाईन करतात, डेव्हलप करतात किंवा एस्टॅब्लिश करतात, त्यावेळेस त्याचं डिझायनिंग लेआउट कसं असायला पाहिजे. The designing layout of the pharmaceutical plant should be in such a manner that it will support the working operation. It should be in such a manner that it should support the working operations, whatever the formulation operations, whatever the manufacturing operations we are going to perform in our pharmaceutical plant. All those working operations should be get carried out smoothly so that we can achieve the target within a minimum period of time. Try to understand, student. Means here ज्या प्रकारे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की लोकेशनचं काय महत्त्व आहे. एखादं जर फार्मा इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायचं असेल किंवा एखादं फार्मा इंडस्ट्री जर का आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर कुठल्या जागेवर त्याला एस्टॅब्लिश करायला पाहिजे, कुठले असे फॅक्टर्स आहे जे आपण कन्सिडर करायला पाहिजे. त्याच प्रकारे आता जर का समजा एखादा फार्मा प्लांट तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं आहे, तुम्हाला डेव्हलप करून घ्यायचं आहे, तर त्या फार्मास्युटिकल फॅक्टरीचं जेव्हा तुम्ही डिझायनिंग कराल तर त्याचं डिझाईन लेआउट कुठल्या प्रकारे असायला पाहिजे, त्याचं डिझाईन लेआउट कुठल्या प्रकारे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशनला हेल्पफुल राहणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल आणि तेच इथे आपल्याला शिकून घ्यायचं आहे फार्मास्युटिकल प्लांट लेआउटमध्ये. ओके, सो इंट्रोडक्शन इज देअर स्टुडंट इन फ्रंट ऑफ यू. फर्स्ट पॉईंट, once we have decided on where to locate our pharmaceutical company, the next important thing we need to do is to plan a suitable layout for our pharmaceutical plant. एकदा जर का आपण हे निश्चित करून घेतलं की आपल्याला आपली फार्मा कंपनी कुठे एस्टॅब्लिश करायची, जागा त्याची जर निवड झाली असेल, तर आता त्यानंतर पुढचं इम्पॉर्टंट पॉईंट कुठला आहे किंवा पुढचं इम्पॉर्टंट स्टेप कुठला आहे. पुढचं महत्त्वाचं स्टेप असं आहे की आपण त्या फार्मा प्लांटच्या संदर्भातलं त्याचं लेआउट प्रॉपरली डिझाईन करायला पाहिजे. अ सुटेबल लेआउट शुड बी देअर फॉर द फार्मास्युटिकल प्लांट. सेकंड पॉईंट, while designing a pharmaceutical plant, we need to understand and follow the basic regulatory requirements for the construction of pharmaceutical plant. Definitely, student. जेव्हा आपण एखाद्या फार्मा इंडस्ट्रीचं प्लांट लेआउट डिझाईन करत असू तर त्याचं डिझायनिंग करत असताना जे आपल्याला फार्मा रेग्युलेटरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, फार्माच्या संदर्भातले जे काही रेग्युलेटरी नॉर्म्स असतील, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, ते सर्व आपल्याला कन्सिडर करावं लागेल बिफोर द कन्स्ट्रक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्लांट. थर्ड पॉईंट, according to the FDA, our proposed layout and the design should aim in minimizing the risk of error and permit effective cleaning and maintenance in order to avoid the cross contamination, buildup of the dust or dirt. Definitely, student. As per FDA, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अनुसार किंवा त्यांच्या गाईडलाईन अनुसार जेव्हा आपण एखाद्या फार्मास्युटिकल प्लांटचं डिझाईन लेआउट करतो किंवा त्याचं डिझायनिंग करत असतो, तर प्लांट लेआउटचं डिझाईन करत असताना आपल्याला काय एम ठेवायचं आहे. द डिझायनिंग शुड बी इन सच अ मॅनर दॅट इट शुड एम फॉर द मिनिमम रिस्क ऑफ एरर. It should aim for the minimum risk of error and it should perform or it should permit the effective cleaning and the maintenance in order to avoid the cross contamination, in order to avoid the buildup or the development of dust and dirt particles. Understand, student? This was the first slide which comes under the introductory related to the plant layout. Plant layoutचं महत्त्व काय, प्लांट डिझायनिंगचं महत्त्व काय हे इथे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला एका सोप्या भाषेत सांगितलं होतं की आपल्याला आपल्या फार्मास्युटिकल फॅक्टरीची डिझायनिंग, आपल्याला आपल्या फार्मास्युटिकल फॅक्टरीचं लेआउट या प्रकारे डिझाईन करायचं आहे की जिथे मिनिमम क्रॉस कंटॅमिनेशन होईल, मॅक्झिमम आपल्या प्रोसेसला सपोर्ट करेल आणि मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी आपल्याला काढता यायला पाहिजे. लास्ट पॉईंट म्हणजे या स्लाइडमधला पहिला पॉईंट, the best way to achieve this goal is to design the layout in such a way that it follow a logical order corresponding to the step of operation. Definitely. जेव्हा आपण प्लांट डिझाईन करू ना, प्लांटची डिझायनिंग करत असताना या प्रकारे डिझाईन करायचं की प्रत्येक काम जो आहे, प्रत्येक युनिट ऑपरेशन तो लॉजिकली आणि सिक्वेन्शियली एकानंतर एक व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक फार्मास्युटिकल ऑपरेशन जो आहे तो
लॉजिकली आणि सिक्वेन्शियली एकानंतर एक अकम्प्लिश करता यायला पाहिजे, एकानंतर एक आपल्याकडनं अचीव करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्टुडंट, जर का तुम्ही टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना सर्वात पहिला रूम रॉ मटेरियलचा असेल. रॉ मटेरियलच्या बाजूला ग्रॅन्युलेशन रूम असायला पाहिजे. ग्रॅन्युलेशन रूमच्या बाजूला कंप्रेशन रूम असायला पाहिजे. कंप्रेशन रूमच्या बाजूला कोटिंग रूम असायला पाहिजे. कोटिंग रूमच्या बाजूला स्टोरेज एरिया असायला पाहिजे. स्टोरेज एरियाच्या बाजूला पॅकेजिंग एरिया असायला पाहिजे. असं नको व्हायला की रॉ मटेरियल एका एंडला आहे आणि कंप्रेशन दुसऱ्या एंडला आहे. कंप्रेशन झाल्यानंतर परत मधल्या रूममध्ये आणा, तिथे तुम्ही त्याचं कंप्रेशन ग्रॅन्युलेशन झाल्यानंतर तुम्ही मधल्या रूममध्ये आणा, परत त्याला तिथे कंप्रेशन करा. कंप्रेशन झाल्यानंतर परत पहिल्या रूमला घेऊन जा, तिथे जाऊन तुम्हाला त्याची कोटिंग करावी लागेल. असं नको व्हायला. म्हणजे सिक्वेन्शियली लॉजिकल ऑर्डरप्रमाणे आपण डिझायनिंग केली गेली पाहिजे, जेणेकरून जेवढेही ऑपरेशन्स, जेवढेही लहान लहान युनिट ऑपरेशन्स आपण आपल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातले परफॉर्म करणार आहोत, ते सर्व युनिट ऑपरेशन सिक्वेन्शियली आणि लॉजिकल ऑर्डरमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन आहे ते लवकरात लवकर अकम्प्लिश होईल आणि विदाऊट एरर ते अकम्प्लिश होईल. Understand, student? So that was the introductory slide in concern of pharmaceutical plant layout. Next point, student, from this particular slide, what is pharmaceutical plant layout? आता याचा अर्थ काय होत आहे? जर का तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय द प्लांट लेआउट, प्लांट लेआउट याचा अर्थ काय होत आहे, तर त्याची डेफिनेशन मी इथे ठेवलेली आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. Pharmaceutical plant layout or the factory layout refers to the allocation of space and all the arrangements of the machine, furniture, and the other important administration and necessary services needed in the production process in order to perform the various unit operation in a cost-effective manner and with a minimum list of the handling, with a list amount of handling. म्हणजे आता या डेफिनेशनवरनं समजून घेण्याचा प्रयत्न करा की प्लांट लेआउट किंवा फॅक्टरी लेआउट कोणाला म्हटलं गेलं आहे. प्लांट लेआउट किंवा फॅक्टरी लेआउटचं सिंपल मिनिंग होतं आहे स्पेस अलॉकेट करणे. कुठलं मशीन कुठल्या स्पेसवर ठेवायचं आहे, कुठला फर्निचर कुठल्या जागेवर ठेवायचं आहे, कुठले इम्पॉर्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मटेरियल्स आहे किंवा इम्पॉर्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत ते कुठल्या एरियामध्ये असायला पाहिजे. आपण आपल्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जेव्हा आपण पर्टिक्युलर युटेन्सिल्सला, पर्टिक्युलर मटेरियलला, पर्टिक्युलर इक्विपमेंटला, पर्टिक्युलर मशिनरीला जेव्हा एखादी जागा ॲलोकेट करतो, जेव्हा एखादी जागा आपण त्यांना ॲलोकेट करतो, तर हे जागा ॲलोकेट करणे याचाच अर्थ होत आहे प्लांट लेआउट. स्टुडंट, ही डेफिनेशन परत एकदा लक्षात घ्या. फॅक्टरी लेआउट और द प्लांट लेआउट refers to the allocation of the space and all the arrangements of the machine, furniture, and other important administration and necessary services which are required in the production process in order to perform the various unit operation in a cost-effective manner and with a least amount of handling. That is called as plant layout or the factory layout. Student, moving on next slide. पुढच्या स्लाइडवर जातोय मी. फीचर्स ऑफ गुड फार्मास्युटिकल प्लांट लेआउट. कुठले असे आयडियल फीचर्स आहेत की ज्याच्यावरून आपल्याला सांगता येईल दॅट अवर लेआउट इज अ गुड लेआउट. Our pharmaceutical plant layout is considered as in the good layout. So following are the certain features, student. Go through that particular good characteristics or the good features of the pharmaceutical plant layout. A good pharmaceutical plant layout should possesses the following characteristics. First one, there should be an adequate floor space for the machine installation and utilization. सफिशियंट फ्लोअर स्पेस असायला पाहिजे, सफिशियंट जागा असायला पाहिजे की जिथे आपण मशीनचं इन्स्टॉलेशन करता येईल, मशीनचा वापर आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल. सेकंड पॉईंट, द मशीन शुड बी प्रॉपरली अरेंज टू फॅसिलिटेट मिनिमम मटेरियल हँडलिंग विच इज नेसेसरी फॉर द लो कॉस्ट प्रोसेसिंग. मशीन शुड बी प्रॉपरली अरेंज. मशीन या प्रकारे अरेंज केली गेली पाहिजे, मशीन या प्रकारे अशा जागेवर ॲलोकेट केली गेली पाहिजे की जिथे मटेरियल हँडलिंग, माणसांचं मटेरियल हँडलिंग जे ते कमीत कमी होईल. म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला मशीनला ॲलोकेट करायचं आहे की मटेरियलचा जो फ्लो आहे किंवा जे काही प्रोसेसिंगसाठी लागणारा मटेरियल आहे दॅट शुड बी इझिली रिचेबल अप टू द मशीन. दॅट शुड बी इझिली रिचेबल अप टू द मशीन विथ अ मिनिमम ऑफ मटेरियल हँडलिंग. विथ अ मिनिमम ऑफ मटेरियल हँडलिंग. याच्याने काय होईल, तुम्हाला मॅनपॉवर कमी लागेल, तुमचं कॉस्ट प्रोसेसिंग चार्ज जो आहे तो सुद्धा कमी होईल. इट विल हेल्पफुल टू अचीव द लो कॉस्ट प्रोसेसिंग. अंडरस्टँड. थर्ड पॉईंट, the layout should facilitate smooth and continuous flow of the production process from one point to the another point without any form of the delay.
लेआउट या प्रकारे डिझाईन करायचं आहे की जे काही कामं आपण करणार आहोत मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातले ऑल दोज वर्क ऑर ऑल दोज युनिट ऑपरेशन दे शुड बी गेट परफॉर्म स्मूथली अँड कंटिन्युअसली विदाउट एनी काइंड ऑफ अँड द डिले इन अ वर्क. टाइम वेस्ट नको व्हायला, प्रॉपरली आणि लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे या प्रकारे डिझाईनला लेआउट करायचं आहे किंवा लेआउटचं डिझायनिंग करायचं आहे. नेक्स्ट, it must incorporate adequate health, safety, and security features such as first aid box, fire extinguisher, emergency exit, and access point. Definitely, student. While designing the layout of pharmaceutical plant, it becomes very necessary that we have to look after the safety precautions, we have to look after the health, safety, and the security of the working employees, those who are working in our industry. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे काही वर्कर, जे काही लोक कामाला आहेत, त्यांच्या हेल्थच्या संदर्भात, त्यांच्या सेफ्टीनेसच्या संदर्भात, त्यांच्या सेक्युरिटीच्या संदर्भात आपल्याला लेआउटचं डिझायनिंग करावं लागेल. आपल्याला लेआउट डिझायनिंगमध्ये ते या सर्व गोष्टींचं कन्सिडरेशन करावं लागेल. हाऊएव्हर, safety and security features such as first aid box, fire extinguisher, emergency exit points, all those should be included into the designing layout of pharmaceutical plant. Next point. A good layout should allow effective supervision, coordination, and control of the production process. Definitely. A good pharmaceutical plant layout, it will be definitely helpful for the management. It will be definitely helpful for the supervisors that they can supervise the process of manufacturing in the effective manner. The designing should be in such a manner that it should increase the coordination among the workers, those who are working for the same goal. The designing should be in such a manner that the production process should be completely remain under our control. डिझायनिंग, लेआउट डिझायनिंग या प्रकारे करायची आहे की लेआउट डिझायनिंगमुळे लोकांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन राहायला पाहिजे. जी काही प्रोसेस आपल्या फार्मा फॅक्टरीमध्ये आपण परफॉर्म करतोय ती प्रॉपर वेने सुपरवाईज व्हायला पाहिजे, त्या प्रोसेसकडे पूर्णपणे आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि लास्टली की जी काही प्रोसेस आपण परफॉर्म करतोय दॅट प्रोसेस शुड बी 100% इन अंडर अवर कंट्रोल. द प्रोसेस इट शुड रिमेन 100% इन अवर कंट्रोल. गेटिंग स्टुडंट? नेक्स्ट पॉइंट. There should be a room for adjustment and modification whenever the need arises. Definitely. Student, this is one of the important thing which we have to consider while constructing or while designing the layout of a plant. जेव्हा आपण प्लांट लेआउट डिझाईन करतो किंवा प्लांटचं कन्स्ट्रक्शन करत असतो तर भविष्याच्या हिशोबाने इन फ्युचर काय रिक्वायरमेंट्स आपल्याला वाढवावे लागतील. जर आपल्या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन खूप चांगल्या प्रकारे व्हायला लागलं, बिझनेस एक्सपांड करायची जर गरज भासलीच, बघा सुरुवातीला माणूस एखादा बिझनेस एस्टॅब्लिश करतो किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला कन्स्ट्रक्ट करतो किंवा एखाद्या बिल्डिंग प्रिमायसेसला कन्स्ट्रक्ट करत असतो तर तो एका लहान विचार करून, स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा विचार करून त्या फॅक्टरीचं डिझायनिंग करत असतो, त्या फॅक्टरीचं कन्स्ट्रक्शन करत असतो. पण जर का भविष्यात तीच स्मॉल स्केल फॅक्टरी जर मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची डिमांड झाली तर त्याच स्मॉल स्केल फॅक्टरीला आपल्याला लार्ज स्केल फॅक्टरीमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आणि भविष्याचा विचार करून अशी ॲडजस्टमेंट असायला पाहिजे. देअर शुड बी अ रूम फॉर ॲडजस्टमेंट अँड मॉडिफिकेशन वेन एव्हर द नीड इज अरायझेस. So student, all these features, all these characteristics, they are considered as in the good characteristics or the good features of the good plant layout. Understand student? So that was about the next point, that is the features or the characteristics of good pharmaceutical plant layout. Next student, पुढचा point, advantages of good plant layout. जर प्लांट लेआउट चांगल्या प्रकारे झालंच, नॉर्म्स रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्सला कन्सिडर करून आपण प्लांटचं लेआउट डिझाईन केलेलं असेल, प्लांटचं बिल्डिंग प्रिमायसेस कन्स्ट्रक्ट केलेलं असेल तर त्याचे काय काय फायदे होणार आहेत. फर्स्ट वन हियर, ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल फ्लोअर स्पेस फॉर प्रोडक्शन ऑपरेशन. ऑप्टिमम, खूप जास्त जागा वेस्ट जाणार नाही आणि खूप कमी जागा सुद्धा आपण सोडणार नाही. एक ऑप्टिमम फ्लोअर स्पेस आपण वापरू आपल्या प्रोडक्शन प्रोसेससाठी. म्हणजे जेवढी ॲक्च्युली रिक्वायर्ड जागा आहे तेवढी रिक्वायर्ड जागा आपण प्रॉपर प्रमाणे तयार करू शकतो, एस्टॅब्लिश करू शकतो आपल्या वर्किंग ऑपरेशनसाठी. तर पहिला यूज काय, नॉट अ मिनिमम, नॉट अ मॅक्झिमम, बट वी आर एबल टू मेक अ ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल फ्लोअर स्पेस. सेकंड पॉईंट,
improve quality of the product due to the reduced chances of cross contamination. डेफिनेटली जर चांगल्या प्रकारची डिझायनिंग असेल, लेआउट डिझाईन खूप चांगला असेल, तर चान्सेस ऑफ क्रॉस कंटॅमिनेशन अँड चान्सेस ऑफ what I can say, contamination in your pharmaceutical product, it will be get reduced if you are having a good plant layout. Chances of contamination, chances of product damage will be get reduced if you are having a good plant layout. Next, हे मी ॲडव्हान्टेजेस सांगतोय तुम्हाला, ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड प्लांट लेआउट. पुढचा पॉईंट, efficient arrangement for the receipt, transportation, storage and delivery of raw material and finished good. Good plant layout will definitely helpful for the effective and the efficient arrangement of the material receipt, transportation, storage and delivery of raw material and finished good. नेक्स्ट पॉईंट, लो कॉस्ट ऑफ मटेरियल हँडलिंग. ज्या प्रकारे मी मागच्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जर चांगल्या प्रकारे प्लांट लेआउट केलं असेल, डिझायनिंग जर लेआउटची चांगली केली असेल, तर डेफिनेटली त्याच्यामुळे लो कॉस्ट ऑफ मटेरियल हँडलिंग विल बी अराइज्ड अँड डेफिनेटली इट विल इंक्रीज युअर प्रॉफिट ऑफ मार्जिन. Next point, minimize the loss due to the waste and spoilage. The loss due to the wastage and the spoilage of the material will be get reduced. Next point, supportive working condition resulting in an improved efficiency. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की प्लांटचं डिझायनिंग करत असताना, लेआउटचं डिझायनिंग करत असताना आपल्याला लोकांचा सेक्युरिटी, सेफ्टी आणि हेल्थच्या बद्दल सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि जर का आपण आपल्याकडे वर्किंग किंवा काम करणारे एम्प्लॉई त्यांच्या हेल्थ, सेफ्टी अँड सेक्युरिटीबद्दल जर का विचार केला, तर त्याच्याने एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते, एक सपोर्टिव्ह वर्किंग कंडिशन तयार होते. आणि जर का सपोर्टिव्ह वर्किंग कंडिशन तयार झाली लोकांसाठी, काम करणाऱ्या लोकांसाठी, तर डेफिनेटली त्याच्यामुळे आपल्या फॅक्टरीचं इम्प्रूव्हमेंट होईल, आपल्या फॅक्टरीच्या वर्किंग प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, वर्किंग इफिशियन्सीमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. नेक्स्ट पॉईंट, increase productivity with a reduced risk of human error. तोच पॉईंट आहे परत, there will be the increase in the productivity of your factory and there will be the decrease in the risk of human error. Next point, minimize the risk of occupational hazards. The risk of occupational hazard is also getting decreased. Minimize the cost and the efforts in supervision of production process. Supervision becomes get easy. जर चांगल्या प्रकारे लेआउट डिझाईन केलं असेल तर प्रोसेसला सुपरवाईज करणं खूप इझी होतो. आणि जर का प्रोसेस आपल्याला इझिली सुपरवाईज करता येईल तर आपल्याला प्रोसेसवर कंट्रोल ठेवता इझिली येतो. शेवटचा पॉईंट तोच आहे, प्रोव्हिजन ऑफ कंट्रोल अँड सुपरविजन ऑपरेशन ॲट ॲप्रोप्रिएट पॉईंट्स. At appropriate points while designing the layout, it become very easy that we can keep the process our control. जी काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्या फॅक्टरीमध्ये आपण घडून आणतोय ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपल्या कंट्रोलमध्ये राहील आणि त्या प्रोसेसला आपल्याला चांगल्या प्रकारे सुपरवाईज करता येईल. अंडरस्टँड स्टुडंट? स्टुडंट, these are the various advantages of the good plant layout. Next slide, student. The next slide is here in front of you. That is factor influencing the plant layout. ज्या प्रकारे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द प्लांट लोकेशन, त्याच प्रकारे हा पुढचा पॉईंट आहे, दॅट इज अ फॅक्टर विच इज अफेक्टिंग ऑन द प्लांट लेआउट. प्लांट लोकेशन वेगळी गोष्ट आहे आणि प्लांट लेआउट वेगळी गोष्ट आहे. लेआउट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली की स्पेस अलॉकेट करणे, कन्स्ट्रक्शन करणे, डिझायनिंग करणे, त्याला म्हटलं गेलं आहे प्लांट लेआउट. आणि लोकेशन म्हणजे काय, फॅक्टरी टाकण्यासाठी एखादी जागा निवडणे, साईट निवडणे, त्याला म्हटलं गेलं प्लांट लोकेशन. तर मागच्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की कुठले असे वेगवेगळे फॅक्टर्स आहे विच वर अफेक्टिंग ऑन द प्लांट लोकेशन. आता आपण शिकणार आहोत फॅक्टर्स विच वर अफेक्टिंग ऑन द प्लांट लेआउट. ओके, नाउ हॅव अ लुक ओव्हर दिस पर्टिक्युलर स्लाइड. ही जी स्लाइड आहे तुमच्यासमोर, याच्यावर लक्ष असू द्या. While deciding the layout of our pharmaceutical plant, there is a need to evaluate some factors which at a different degree influence our layout design. However, while designing a layout of our pharmaceutical plant or deciding a layout of our pharmaceutical plant, there are the various factors, students, which we have to consider. However, these factors, they are affecting at a different degree over the designing of layout. पहिला फॅक्टर, लोकेशन ऑफ कंपनी. हा सुद्धा एक फॅक्टर आहे की जो तुमच्या प्लांट लेआउटच्या डिझायनिंगवर इफेक्ट करतो. लोकेशन ऑफ कंपनी. The size, shape and the topology of the site greatly influence the layout design of a plant. किती जागेवर तुम्ही फॅक्टरी बांधतायत, शेप काय आहे तुमच्या फॅक्टरीचं, टोपोलॉजी म्हणजे ज्या जागेवर आपण फॅक्टरी उभारणार आहोत, ज्या जागेवर आपण फॅक्टरी उभारणार आहोत त्या जागेवरची
सॉइल टोपोलॉजी कशी आहे, त्या जमिनीची टोपोलॉजी कशी आहे, ते सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागतंय. ओके. द आयडिया इज दॅट वन कॅन ऑप्टिमली युटिलाइज द अवेलेबल स्पेस. दिस हेल्प्स टू डिटरमाइन द साइज अँड द नेचर ऑफ बिल्डिंग. स्टुडंट ट्राय टू अंडरस्टँड. जर का तुम्ही तुमच्याकडे हवं असते तुमच्याकडे असलेलं जे काही स्पेस आहे त्या स्पेसचं जर का तुम्हाला ऑप्टिमम युटिलायझेशन करून घ्यायचं असेल, ऑप्टिमम मिनिमम पण नको आणि मॅक्झिमम पण नको, एका सुटेबल अमाऊंटमध्ये जर का तुम्हाला त्या जागेचा वापर प्रॉपरली करून घ्यायचा असेल तर त्यासाठी प्लांट लोकेशन किंवा कंपनी लोकेशनचा फॅक्टर हा आपल्याला कन्सिडर करावा लागतो. However, it will help to determine the size and the nature of building. Second factor, economic consideration. Economic consideration. This can be viewed from the two perspectives, the cost of construction and the operating cost. Economic consideration हा सुद्धा एक फॅक्टर आहे जो आपल्याला कन्सिडर करावा लागतो. आणि हा जो इकॉनॉमिक फॅक्टरचा जो पॉईंट आहे किंवा हा जो इकॉनॉमिक कन्सिडरेशनचा जो फॅक्टर आहे, दॅट फॅक्टर इज बेसिकली कन्सिडर विथ द टू व्ह्यू. दोन प्रकाराच्या व्ह्यूने आपण हा इकॉनॉमिक कन्सिडरेशन करत असतो. एक म्हणजे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये जास्त पैसे घालायचे आहेत का ऑपरेटिंग कॉस्टमध्ये आपल्याला पैसे जास्त घालायचे किंवा वाचवायचे. तर इकॉनॉमिक कन्सिडरेशन हा सुद्धा एक फॅक्टर आहे जो आपल्याला कन्सिडर करावा लागतो. Construction cost can be reduced to the barest minimum if one can adopt a design that will support the minimum material handling during the production process. Construction cost आपल्याला कमी करता येईल जर का आपण प्लांट लेआउट किंवा प्लांटचं लेआउट डिझायनिंग या प्रकारे करायला विचार केला की ज्याच्यामुळे मिनिमम मटेरियल हँडलिंग होईल. म्हणजे मिनिमम मटेरियल हँडलिंग जर का असली तर डेफिनेटली त्याच्यामुळे काय होईल की कॉस्ट इफेक्टिव्ह ऑपरेशन सिस्टीम आपल्याकडे तयार होईल. कॉस्ट इफेक्टिव्ह ऑपरेशन सिस्टीम आपल्याकडे जर का तयार झाली तर त्याच्यामुळे डेफिनेटली स्टुडंट्स जे काही ओव्हरऑल खर्च लागणार आहे फॅक्टरी रन करण्यासाठी तो खर्चसुद्धा आपला कमी होईल. येते लक्षात. थर्ड फॅक्टर, फॅक्टरी बिल्डिंग. द शेप, साईज अँड द नेचर ऑफ द प्रपोज फॅक्टरी बिल्डिंग ऑल्सो इन्फ्लुएन्स द डिझाईन ऑफ द प्लांट लेआउट. फॅक्टरी बिल्डिंगचा जो फॅक्टर आहे तोही आपल्या प्लांट लेआउटवर इफेक्ट करतोय. शेप, साईज अँड द नेचर ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. तुमच्या बिल्डिंगचं शेप, साईज आणि नेचर कुठल्या प्रकारे त्याच्यामुळे सुद्धा प्लांट लेआउटवर परिणाम होतो. द लेआउट शुड बी सच दॅट इट फॉलो द बेसिक रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्लांट अँड शुड ऑल्सो हेल्प टू मेक द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ द स्पेस. म्हणजे आपल्याला सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून आपल्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन करत असताना या प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचं आहे की ऑप्टिमम जागा आपल्याकडनं वापरली गेली पाहिजे. खूप कमी सुद्धा नको आणि खूप जास्त सुद्धा नको, मिनिमम नको, मॅक्झिमम नको, पण ऑप्टिमम जागा आपल्याकडनं वापरली गेली पाहिजे. या प्रकारचं कन्सिडरेशन आपल्याला करावं लागेल इन दिस फॅक्टर ऑफ दॅट इज फॅक्टरी बिल्डिंग. चौथा फॅक्टर, नेचर ऑफ प्रोडक्ट. कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये तयार करून घेऊ इच्छिता. कुठल्या प्रकारचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये तयार करून घेऊ इच्छिता त्याच्यावर सुद्धा तुमचं प्लांट लेआउट किंवा लेआउटची डिझायनिंग अवलंबून असते. लक्षात घ्या. तुम्ही टॅब्लेट मॅन्युफॅक्चरिंग करताय तुमच्या फॅक्टरीमध्ये, कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग करताय, लिक्विड फॉर्म्युलेशन तयार करताय, पॅरेंटल फॉर्म्युलेशन तयार करतायत. कुठल्या प्रकारचं फॉर्म्युलेशन तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये तयार करून घेणार आहात म्हणजे त्या नेचर ऑफ प्रोडक्टवर सुद्धा प्लांट लेआउट अवलंबून असतो. स्टुडंट ट्राय टू अंडरस्टँड. आपण जो पॉईंट शिकतोय तो कुठला आहे, फॅक्टर अफेक्टिंग द प्लांट लेआउट. तर प्लांट लेआउटच्या डिझायनिंगमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट तुमच्या फॅक्टरीमध्ये तयार करून घेणार आहात, काय तुमचं प्लॅनिंग आहे. टॅब्लेट मॅन्युफॅक्चरिंग आहे, कॅप्सूल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ऑइंटमेंट किंवा जेल मॅन्युफॅक्चरिंग आहे, लिक्विड डोसेस फॉर्मचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का पॅरेंटल फॉर्म्युलेशनचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. कुठल्या नेचरचा प्रोडक्ट तुम्ही तयार करून घेत आहेत दॅट इज ऑल्सो अफेक्टिंग ऑन द प्लांट लेआउट. अंडरस्टँड स्टुडंट. फॉर एक्झाम्पल, the layout for the API industry will definitely differ from the layout designed for the finished product manufacturer, that is the manufacturers of the dosage form such as tablet, capsule, etc. Definitely. आता मी तुम्हाला दोन फॅक्टरीबद्दल मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आपण शिकलो होतो रूल्स अँड रेग्युलेशन्स रिक्वायर्ड फॉर द API इंडस्ट्री, रूल्स अँड रेग्युलेशन्स रिक्वायर्ड फॉर द फिनिश प्रोडक्ट इंडस्ट्री. आता बघा दोघं फॅक्टऱ्या फार्माच्या संदर्भातल्या आहेत. एक काय बनवतोय, एक बल्क ड्रग बनवतोय म्हणजे API तयार करतोय आणि दुसरी फार्मा फॅक्टरी काय तयार करते, इट वॉज मॅन्युफॅक्चरिंग द फार्मास्युटिकल प्रोडक्ट.
एक बल्क ड्रग मॅन्युफॅक्चर करतोय आणि एक फिनिश फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करतोय, फिनिश प्रोडक्ट तयार करतोय. तर डेफिनेटली दोघांच्या लेआउटमध्ये, दोघांच्या डिझायनिंग लेआउटमध्ये, लेआउट डिझायनिंगमध्ये खूप फरक असणार आहे. तर कुठल्या नेचरचा प्रोडक्ट तुम्ही तयार करताय हा सुद्धा एक फॅक्टर आहे विच वॉज अफेक्टिंग ऑन द प्लांट लेआउट. ओके. फॅक्टर नंबर 5, प्रोडक्शन प्रोसेस. The process that are involved in the transformation of the raw material to either semi-finished or the finished product is having a great effect on the layout design. Second point, the layout should be such that there is an effective and efficient flow of production process to avoid the mix-up and the cross-contamination. Definitely, student. Now, this is again one of the factor. मी तुम्हाला जसं सांगितलं, फॅक्टरीचं कन्स्ट्रक्शन करत असताना, लेआउटचं डिझायनिंग करत असताना, प्रोडक्शन प्रोसेस लॉजिकल मॅनरमध्ये, सिक्वेन्शियल मॅनरमध्ये स्मूथली रन व्हायला पाहिजे. लॉजिकल आणि सिक्वेन्शियल मॅनरमध्ये. मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं की आता टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी काय स्टेप्स लागतात आपल्याला, की आपण रॉ मटेरियल घेतो, त्याच्यावर ग्रॅन्युलेशन करतो, ग्रॅन्युलेशनपासून ग्रॅन्युल तयार झाले का मग त्या ग्रॅन्युल्सवर आपण कंप्रेशन करतो, कंप्रेशन झाल्यानंतर त्या टॅबलेटला कोटिंग करतो, कोटिंग झाल्यानंतर त्या टॅबलेटवर आपण पॅकेजिंग करतो. तर आता बघा स्टेप काय काय आहे सिक्वेन्शियली. रॉ मटेरियल, ग्रॅन्युलेशन, कंप्रेशन, कोटिंग, पॅकेजिंग, है ना. तर प्रोडक्शन प्रोसेस कुठल्या प्रकाराची आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून सिक्वेन्शियल किंवा लॉजिकल ऑर्डरमध्ये ती प्रोडक्शन प्रोसेस स्मूथली कुठल्या प्रकारे रन होईल, कुठल्या डिझायनिंग लेआउटमुळे किंवा कुठल्या प्लांट लेआउटमुळे ही पूर्ण प्रोसेस सिक्वेन्शियली एकानंतर एक परफॉर्म करता येईल आणि स्मूथली आपलं प्रोडक्ट तयार होईल, या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे प्रोडक्शन प्रोसेसचा विचार करावा लागतो. कशासाठी? फॉर द प्लांट लेआउट. म्हणजे हा सुद्धा एक फॅक्टर आहे. यू हॅव टू स्टडी अबाउट युअर प्रोडक्शन प्रोसेस अँड अकॉर्डिंग टू दॅट प्रोडक्शन प्रोसेस वी हॅव टू डिझाईन द प्लांट लेआउट. अंडरस्टँड स्टुडंट? फॅक्टर नंबर 6, दॅट इज द प्रोडक्शन व्हॉल्यूम. प्रोडक्शन व्हॉल्यूम. स्टुडंट नावावरूनच करतंय प्रोडक्शन व्हॉल्यूम म्हणजे हे काय इंडिकेट करायचा प्रयत्न करताय. प्रोडक्शन व्हॉल्यूम, चॉईस ऑफ लेआउट डिझाईन विल ऑल्सो डिपेंड्स ऑन द कंपनी स्केल ऑफ प्रोडक्शन. तुमचं जे फॅक्टरीचं लेआउट आहे, प्लांट लेआउट आहे, दॅट प्लांट लेआउट इज ऑल्सो रिमेन डिपेंड ऑन युअर व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. इट डिपेंड्स ऑन युअर व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. जर का तुमची स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर त्याचा प्लांट लेआउट वेगळा असणार आहे. जर का तुमची लार्ज मॅन्युफॅक्चरिंग, लार्ज स्केल इंडस्ट्री असेल तर त्याचा प्लांट लेआउट वेगळा असणार आहे. म्हणजे प्रोडक्शन व्हॉल्यूम किती आहे तुमचा कंपनीचा. जर तुम्ही स्मॉल क्वांटिटी म्हणजे एका लहान लहान स्तरावर जर का तुम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असाल, एक स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर त्याचा प्लांट लेआउट वेगळा असणार आहे. आणि लार्ज स्केलवर जर का फॅक्टरी असेल तुमची तर त्याचा प्लांट लेआउट वेगळा असणार आहे. मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. इफ द कंपनी इज एंगेज in the large scale production, definitely large space will be required. However, there might be a reduced productivity if there is not enough space. जर का तुमची कंपनी ही लार्ज स्केल प्रोडक्शनवर काम करते तर डेफिनेटली त्यासाठी लागणारी जागा सुद्धा मोठी असणार आहे. पण जर का समजा तुमची कंपनी लार्ज स्केल प्रोडक्शनचं प्रोडक्ट तयार करते आणि तुमच्याकडे जागा कमी आहे, जागेचा अभाव आहे, तर डेफिनेटली तुमचं प्रोडक्शन रेट जो आहे तो सुद्धा कमी होऊन जाईल. येते लक्षात? पॉइंट नंबर 7 किंवा फॅक्टर नंबर 7. सॉरी स्टुडंट फॉर डिस्टर्बन्स. फॅक्टर नंबर 7, नेचर ऑफ इक्विपमेंट अँड मशीन. नेचर ऑफ इक्विपमेंट अँड मशीन. नाउ स्टुडंट, दिस इज अगेन वन ऑफ द फॅक्टर विच वी हॅव टू कन्सिडर. आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण कुठल्या प्रकारची इक्विपमेंट वापरत आहोत, कुठल्या साईजचे मशीन्स आपण वापरत आहोत, त्याच्यावर सुद्धा आपल्या फॅक्टरीचं लेआउट डिपेंड करतं आहे. बघा, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील तर तिथे वापरले जाणारे जे मशिनरीज असतील ते सुद्धा स्मॉल साईजचे असतील. जर का समजा तुमची फॅक्टरी लार्ज स्केल इंडस्ट्री आहे जिथे प्रोडक्शन खूप जास्त निघतं आहे, जर का लार्ज स्केल इंडस्ट्री असेल तर डेफिनेटली तिथे वापरले जाणारी जी मशिनरीज आहे त्या मशिनरीजची साईज सुद्धा जास्त मोठी असणार आहे. येते तुमच्या लक्षात? तर नेचर ऑफ इक्विपमेंट अँड मशीन, दिस इज अगेन अ वन फॅक्टर विच वी हॅव टू कन्सिडर while designing a plant layout. Plant layout design असताना हे फॅक्टर सुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागेल. दॅट इज द नेचर ऑफ इक्विपमेंट अँड द मशीन. मी थेअरी वाचतोय तुमच्या समोर. द टाइप ऑफ इक्विपमेंट युज्ड ड्युरिंग द प्रोडक्शन विल ऑल्सो अफेक्ट द लेआउट. सेकंड पॉइंट, there are usually difference in the requirements of the each equipment and the machine
with respect to the space, speed, and the material handling process. The proposed layout should have enough space to accommodate the machine, and sufficient space should be created between the machine to avoid the accident during the operations. Definitely student. कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट, कुठल्या प्रकारचे मशीन्स तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत, कुठल्या साईजचे इक्विपमेंट, कुठल्या साईजचे मशीन तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत, त्या बेसिसवर, त्या आधारावर जागा ॲलोकेट केली गेली पाहिजे, त्या आधारावर स्पेस अलोकेशन केलं गेलं पाहिजे. स्टुडंट लक्षात घ्या, दोन मशीनमध्ये एक व्यवस्थित अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. इफ सपोज द टू बिग मशीन्स दे आर वर्किंग व्हेरी नियर बाय टू ईच अदर, then there will be a chances of accident. There will be a chances of accident, and that huge accident will leads to a huge loss to your company. And या प्रकारचा accident it will create a huge loss to our company. Moving on toward the next slide, student. Factor number 8, repair and maintenance of machine and equipment. Factor number 8 is repair and maintenance of machine and equipment. The design should be in such a way that there is an adequate space between the machine, access to machine parts and components during the replacement, repair and the regular maintenance. अशा ठिकाणी आपल्याला आपलं मशीन लोकेट करायचं आहे, एवढी ॲडिक्वेट स्पेस असायला पाहिजे की जर का समजा त्या मशीनमध्ये एखादं मेंटेनन्स वर्क निघालं, एखादं रिपेअरिंग काम निघालं, तर त्याच ठिकाणी त्याचं मेंटेनन्स आणि रिपेरेशन्स व्हायला पाहिजे, रेग्युलर मेंटेनन्स आपल्याला व्यवस्थित करता यायला पाहिजे. तर मशीनच्या रिपेअरिंग आणि मेंटेनन्सच्या संदर्भात सुद्धा तो पॉईंट सुद्धा लक्षात घेऊन, हा फॅक्टर सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला प्लांट लेआउटचं डिझायनिंग करावं लागेल. पॉईंट नंबर 9, फॅक्टर नंबर 9, employees need and the safety. Employees need and the safety. Definitely student, when you are designing a plant layout, जेव्हा तुम्ही प्लांट लेआउट डिझाईन करतात त्यावेळेस तुमच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे एम्प्लॉईज जे आहेत त्यांच्या काय काय रिक्वायरमेंट आहे, त्यांच्या सेफ्टीच्या संदर्भातल्या काय काय असे फॅक्टर्स आहे जे आपल्याला लेआउटमध्ये कन्सिडर करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, वॉशरूम शुड बी देअर, cafeteria should be there, canteen should be there, all various such types of and the facilities are necessary, they are required, they are essential while we are designing the layout for our factory. जेव्हा आपण आपल्या फॅक्टरीच्या संदर्भात लेआउट डिझाईन करत असतो तर एम्प्लॉईजच्या नीड्सबद्दल, एम्प्लॉईजच्या सेफ्टी अँड सेक्युरिटीबद्दलचे फॅक्टरसुद्धा कन्सिडर करावे लागतील. मी आता इथे तुम्हाला थेरी सांगतोय, थेरी वाचून दाखवतो, ती लक्षात घ्या. While designing a layout, the safety of the employed should be put into the consideration. जेव्हा आपण लेआउट डिझाईन करू तर एम्प्लॉई सेफ्टीबद्दलचा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. The layout should not expose the worker to the dangerous fumes, gas, excess of heat, etc. And the floor type should be a non-slippery and free from the obstructions to avoid the occupational hazards. Arrangement should also be made for the washroom, drinking water, and the other employee facilities. डेफिनेटली स्टुडंट, तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपण फॅक्टरी लेआउट किंवा प्लांट लेआउट डिझाईन करत असतो तर एम्प्लॉईज फॅसिलिटीबद्दल आपल्याला विचार करावा लागेल, जेणेकरून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील अँड अ गुड एन्व्हायरमेंट विल बी क्रिएटेड विदिन अ फॅक्टरी फॉर द एन्थुझियास्टिक वर्क ऑफ द एम्प्लॉईज दोज हू आर वर्किंग इन अवर फॅक्टरी. Point number 10, last factor which was affecting the plant layout, that is the plant environment and the plant climate. Definitely student, this is again one of the factor which we have to consider related to the plant layout or designing of the plant layout. कुठला फॅक्टर येतो? प्लांट environment आणि plant climate. Factor like temperature, light, noise, ventilation and other aspects should be duly considered while designing a plant layout. टेम्परेचर, लाईट, नॉईज, व्हेंटिलेशन हे सर्व फॅक्टर कन्सिडर करावे लागतील when we are designing a plant layout. However, the quality of raw material or the finished product might be badly get affected when exposed to the extreme climatic condition. बाहेरचं जे क्लायमेटिक कंडिशन आहे, एक्स्ट्रीम क्लायमेटिक कंडिशन जो आहे तो आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर सुद्धा, आपल्या फॅक्टरीमध्ये ठेवलेल्या रॉ मटेरियलवर सुद्धा परिणाम करू शकतो आणि त्यांचं ॲडव्हर्स इफेक्ट नको व्हायला, प्रोडक्टच्या क्वालिटीवर, रॉ मटेरियलच्या क्वालिटीवर ॲडव्हर्स इफेक्ट नको व्हायला, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला प्लांट लेआउट डिझाईन करावं लागेल, प्लांट लेआउटचं डिझायनिंग कन्सिडर करावं लागेल, जेणेकरून हे सर्व फॅक्टर कन्सिडर होतील, सच ॲज टेम्परेचर, लाईट, नॉईज अँड व्हेंटिलेशन.
Understand, student? So, student, these are the 10 factors which were affecting on the plant layout. I have been explaining you. Okay, and now this is actually a sample layout of the pharmaceutical plant. हा एक फोटो आहे इथे मी ठेवलेला. दिस वॉज रिप्रेझेंटिंग अ सॅम्पल लेआउट फॉर द फार्मास्युटिकल प्लांट. ओके, वन मोर लेआउट इज देअर. दिस इज द सेकंड लेआउट, सॅम्पल लेआउट फॉर द स्टराईल अँड द असेप्टिक एरिया. आणि पहिला जो होता तो सॅम्पल लेआउट फॉर द फार्मास्युटिकल प्लांट. Understand, student? So, student, today I have completed your one more point from your syllabus, that is the pharmaceutical plant layout. Okay, student? So, I'm going to stop here. Thank you all of you. Thank you very much.